नमस्कार, ठाणे वॉइसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो। जांभळी नाका परिसरात सध्या आपण ठाणे वॉइसच्या माध्यमातून लाईव्ह जुळले गेलेलो आहोत। महाबोधी विहार मुक्तीसाठी सर्व शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील समाज बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा जो आहे तो निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय। सर्व आंबेडकरी चळवळीतील अनुयायी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये आपल्याला समाज बांधव असतील, अनुयायी असतील, ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चा घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे, बौद्धांना न्याय मिळालाच पाहिजे, महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे, महाबोधी महाविहार मुक्त झालंच। बुद्धगया विहार व्यवस्थापन कायदा 1949 रद्द करा अशी मागणी जी आहे ती या समाज बांधवांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। महाबोधी महाविहार आमच्या हक्काचं, महाबोधी महाविहार आमच्या हक्काचं, महाबोधी महाविहार आमच्या हक्काचं, महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे, 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 महाबोधी महाविहार आमच्या हक्काचं। तुम्ही पाहत असाल तर या मोर्चामध्ये प्रचंड समाज बांधव जे आहेत ते आपल्याला मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे। महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे, बंदची वारी आहे, मुक्त झालंच पाहिजे, सर्व बंदीची बसणार नाही। या बंदी आपल्यासोबत बोलण्याकरिता काही समाज बांधव आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तुम्ही मोर्चा घेऊन जाता? आज आम्ही तमाम बौद्ध उपासक उपासिका संपूर्ण ठाणे उपनगर शहर जिल्ह्यात इथे उपस्थित झालो आहे। आमची एक मागणी आहे की महाबोधी महाविहार जे बुद्धगयामध्ये आहे, जे बौद्ध लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे, ते महाबोधी महाविहार आज कथाकथित पंडित पुजाऱ्यांच्या हातात, महंतांच्या हातात, ब्राह्मणांच्या हातात आहे, ते संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे। या मागणीसाठी आज आम्ही इथे तमाम बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने भिक्षू इथे उपस्थित झालो आहे। तिथे जो 1949चा जो ऍक्ट आहे तो ऍक्ट रद्द झाला पाहिजे। त्या ऍक्टने ज्या पद्धतीने 4 ब्राह्मण आणि ब्राह्मण कलेक्टर आणि 4 बौद्ध अशा पद्धतीने तो जो जातीवादी ऍक्ट आहे, जो अन्यायकारक ऍक्ट आहे, तो 1949 ऍक्ट रद्द झाला पाहिजे आणि संपूर्णपणे बौद्धांच्या हातामध्ये ते बौद्ध विहार आलं पाहिजे, बौद्ध अनुयायांच्या हातात ते आलं पाहिजे। त्या मागणीसाठी आज आम्ही इथे उपस्थित झालो आहे। आमची प्रथम मागणी आहे की 1949 ऍक्ट रद्द झाला पाहिजे। त्याचप्रमाणे आर्टिकल 25-26 की प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूंना त्याच्या धर्माचं स्वातंत्र्य असतं, त्याची पूजा करायचं स्वातंत्र्य असतं, ते स्वातंत्र्य आम्हाला मिळावं आणि बौद्ध विहार आमच्या ताब्यात यावं, बौद्धांच्या हातामध्ये यावं, ही मागणी प्रमुख आहे। आणि जे तथाकथित ब्राह्मण आहेत, जे कर्मकांड करतायत, जे तिथे अंधश्रद्धा पसरवतायत, त्यांनी ते विहार तिथून सोडावं आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावं, अशा मागण्या आमच्या आहेत। ठाणे शहरातील बौद्धांचा आक्रोश मोर्चा आहे। या आक्रोश मोर्चाला आपण भगवान बुद्धांचा श्री चरण सत्य बुद्ध